नमस्कार, मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हाक्का नूडल्स, जे मुलांना खूपच आवडतात। आता आपण हाक्का नूडल्स बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाणीमध्ये आपण थोडं मीठ घालायचं आणि आपण त्या पाणीला व्यवस्थितशीर उकळू द्यायचं। ते व्यवस्थित उकळल्यानंतर आपण त्यामध्ये हाक्का नूडल्स घालायचे। मी 2 पॅकेट हाक्का नूडल्स बनवत आहे। आपल्याला जेवढी क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तसे आपण बनवू शकतो। आपण गरम पाण्यात हाक्का नूडल्स घातल्यानंतर ह्याप्रमाणे चिमट्याच्या सहाय्याने त्या हाक्का नूडल्स वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत, नाहीतर ते एकमेकाला चिपकून जातात। याप्रमाणे त्यांना खालती वरती ढवळत राहायचं। ते व्यवस्थितशीर बॉईल झाल्यावर आपण त्यांना एका झाऱ्यात पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि ते व्यवस्थितशीर सर्व पाणी निघायला पाहिजे ह्यासाठी आपण त्याला एका झाऱ्यातच टाकायचे आहे, जे करून त्याचं व्यवस्थितशीर पाणी निघत असतं। आता आपण त्याच्यावरती एकदम गार पाणी टाकूया, जे करून ते एकमेकांना चिपकणार नाहीत। आणि आपण ह्याप्रमाणे ते गार पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितशीर त्यांना खालती वरती असे ढवळून घ्यायचे आहेत। आता आपण ही हाक्का नूडल्स एका पसरट भांड्यात घालायचे, जे करून ते व्यवस्थितशीर गार होतील। त्यासाठी गार झाले की आपण त्यांना फ्राय करूया। गार झाल्यानंतर आपण याच्यात तेल टाकणार आहोत। तेल टाकल्याने ते चिपकणार नाहीत। आता आपण ह्याप्रमाणे काही भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत, जे आपण फ्राय करताना घालणार आहोत। आता मी याच्यात तेल घातलेलं आहे। आता आपण त्यांना फ्राय करण्यासाठी तेल घातल्यानंतर आपण ह्याप्रमाणे त्यांना खालती वरती करून घ्यायचे आहेत, जे करून सर्व नूडल्सला व्यवस्थितशीर तेल लागणार। आता आपण कढईमध्ये तेल टाकायचे आहे। कढई व्यवस्थितशीर गरम होऊ द्यायची। आता आपण हाक्का नूडल्ससाठी गॅसची फ्लेम ही फास्टच राहू द्यायची आहे। आपण तेलमध्ये कांदे टाकायचे। कांदे टाकल्यानंतर आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे ती घालायची। त्यात हिरवी मिरची घालायची आणि त्यांना व्यवस्थितशीर फ्राय करत राहायचं आहे। आपण गॅसची फ्लेम फुलच राहू द्यायची। काहीही असे वस्तू आपण गॅसची फ्लेम फुल करूनच बनवतो तर चांगली लागते। आता आपण त्यामध्ये कापलेली पत्ताकोबी टाकणार आहोत। ती पत्ताकोबीला व्यवस्थितशीर फ्राय करायची आहे। ती व्यवस्थित फ्राय झाली की आपल्याला नूडल्स खाता वेळेस ती कचवट लागणार नाही। आता आपण त्यामध्ये गाजर घातलेले आहेत। गाजर घालून त्यालासुद्धा व्यवस्थितशीर आपण फ्राय करायची, जे करून आपल्या भाज्या व्यवस्थितशीर लागतील। आता आपण फ्राय करत असताना यात मीठ घालायचे आहे। आपण मीठ घालून या भाजीला व्यवस्थितशीर ढवळायची आणि त्यानंतर आपण जे हाक्का नूडल्सच्या पॅकेटमध्ये मसाला येत असतो तो घालायचा आहे। आपण आता शिमला मिरचीसुद्धा घातलेली आहे। शिमला मिरची भाज्यांमध्ये एकदम लास्टमध्ये घालायची, कारण की शिमला मिरची लवकर सॉफ्ट होत असते। आता आपण हाक्का नूडल्सचा जो मसाला असतो तो टाकला आहे। हा मसाला मी 2 पॅकेट बनवत आहे, त्यासाठी माझ्या पॅकेटमध्ये 2 मसाल्याच्या पुड्या निघाल्या आहेत। तर मी 1 पुडी आता वापरली आणि 1 पुडी आपण नंतर वापरणार आहोत। आता आपण याच्यामध्ये उकळलेले हाक्का नूडल्स ह्याप्रमाणे टाकायचे आणि त्यावर आपण आता सर्व ते मसाला, चटणी, सॉस सर्व घालून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये जे 1 पॅकेट मसाला होता तो टाकलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस घातलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रीन चिल्ली सॉस घालूया। ग्रीन चिल्ली सॉस घातल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं विनेगर घालायचं आहे। विनेगर एकदम थोडंसंच घालायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर घालायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांना भाजीसोबत ते सर्व एकजीव व्यवस्थितशीर करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपले हाक्का नूडल्स तयार झालेले आहेत।